मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कल्याणमधील तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झा याला अखेर बेड्या। स्थानिकांच्या मदतीने आरोपी ताब्यात, पोलिसांची माहिती। कल्याणच्या खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय गोकुळ झाची अमानुष मारहाण। रुग्णांची गर्दी असल्यामुळे तरुणीनं आत जाण्यापासून रोखल्याचा राग। मारहाणीमुळे तरुणीच्या हातापायाला दुखापत। कल्याणमधील पीडित तरुणीची मनसे नेते अविनाश जाधव यांनी भेट घेतली। त्याला आम्ही धडा शिकवणार, जाधव यांचा इशारा। तर मुलीच्या उपचाराची जबाबदारी घेतली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटणार। कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर दादा कोकाटेंवर काय कारवाई करणार याकडे लक्ष। शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नव्हे तर शासनच भिकारी। स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची गल्लत। मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम। शासन भिकारी असल्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची पुन्हा दम। महाराष्ट्रातल्या मराठी आणि हिंदी वादात राज्यपालांची उडी। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपालांच्या वक्तव्यानं नवा वाद होण्याची शक्यता। राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही। आमचा हिंदीला नव्हे 5वी पर्यंतच्या सक्तीला विरोध। राज्यपालांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांनी दिलेल्या शिव्या तर पारावरच्या। आमच्या शिव्या आमच्या खिशात। पडळकरांनी मुंबईत जाऊन दाखवलं, यहां हमारा चलता है, तुम्हारा नहीं। सदाभाऊ खोत यांच्याकडून पडळकरांची पाठराखण। नगरविकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावा। कामांना मंजुरी घेऊन मान्यता द्या। मुख्यमंत्र्यांच्या सूचना। निधीबद्दल शिवसेनेच्या पालिकांवर नगरविकास विभागाची खास मेहरबानी। सूत्रांची माहिती। जुलै अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती। निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 2,47,00,000 विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत। शेतातील बंधारे फुटल्यानं जमिनी वाहून गेल्या। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी। नागपूरसह विदर्भात पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार पावसाचा अंदाज। नागपूर, गोंदियासह चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। बुलढाण्याच्या लोणारमध्ये सिंचन प्रकल्पाला भगदाड। भिंत कोसळण्याची भीती। प्रशासनानं ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। सोनं पहिल्यांदाच विना जीएसटी 1 लाखांवर। प्रतितोळा सोन्याला 1,03,000 रुपयांत मोजावे लागणार। तर चांदीचाही उच्चांक। चांदी 1,15,000 रुपये प्रति किलो। पुण्यामधील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 ते 25 वाहनांची तोडफोड। 3 जणांकडून दोघांना मारहाण। 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बस आणि टेम्पोच्या काचा फोडल्या। लग्नाला फक्त 18 महिने आणि पोटगीसाठी पत्नीनं मागितले 12 कोटी रुपये। मुंबईत फ्लॅट आणि BMW कार। उच्च शिक्षित महिलेला पतीच्या खर्चावर अवलंबून न राहता स्वतः कमावण्याचा सरन्यायाधीशांचा सल्ला। गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पाडण्यास मंडळाला 15,000चा दंड। मुंबई पालिकेकडून गणेश मंडळांसाठी कठोर नियमावली। यंदा 100 रुपये शुल्क भरणंही मंडळांसाठी बंधनकारक। पुरंदर विमानतळासाठी 50 हेक्टर जमीन संपादनाचा प्रश्न मिटला। 5 गावातील शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास संमतीपत्र। शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळणार। राज्यभरातील परिचारकांचं आंदोलन मागे। शासनासोबतच्या परिचारकांच्या विविध मागण्यांवर चर्चा। कंत्राटी पद्धतीनं होणारी भरती रद्द करण्याचा निर्णय। महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी नवे नियम। 15 जुलैपासून 2 महिने वीज बिल थकवल्यास थकबाकी थेट सुरक्षा ठेवीतून कपात करणार। सुरक्षा ठेव नसल्यास वीज पुरवठा थांबवणार। यंदा मामी चित्रपट महोत्सव मुंबईत होणार नाही। मामी चित्रपट महोत्सवाचं संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांची माहिती। दिग्दर्शक हंसल मेहतांकडून संताप व्यक्त। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।